तानाशाही बेकारी भुखमरी पे रोक लगाएंगे, मजबूरों मजदूर किसानों में विश्वास जगाएंगे, बहू बेटियां माँ बहनों को हम सम्मान दिलाएंगे। नमस्कार, चिपळूण लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आज आपण एक वेगळ्या विषयाकडे जातोय। चिपळूण लाईव्हच्या प्रेक्षकांना एक वेगळा विषय दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आपण सतत ऐकत होतो होम क्वारंटाईन, होम क्वारंटाईन, होम क्वारंटाईन। होम क्वारंटाईन म्हणजे नेमकं काय आहे? होम क्वारंटाईन ज्यांना केलं जातं त्या कुटुंबाला ते दडपण आणल्यासारखं आहे का, की होम क्वारंटाईन करणं गरजेचं आहे का? असे अनेक विषय आपल्या चिपळूण लाईव्हच्या प्रेक्षकांना आज होम क्वारंटाईन फॅमिली मध्ये थेट जाऊन आपण त्यांच्याकडे संवाद साधणार आहोत आणि आपल्या चिपळूण लाईव्हच्या प्रेक्षकांना आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आता आपण जातोय आलवी कुटुंबाकडे संवाद साधण्यासाठी, जे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होते, ज्याने चिपळूण नगरपालिकेमध्ये काही वर्ष त्यांच्या घरातली एक नगरसेविका होती, त्यांच्या घरातली एक मुलगी मेडिकल फील्डमध्ये आहे, त्यांच्या घरातली आणखी एक मुलगी जी विद्यार्थी युगामध्ये युवा सेनेमध्ये काम केलेली आहे आणि आपल्या चिपळूण लाईव्हची चीफ हिरो सब एडिटर म्हणून तिने काम केलेलं आहे। अशा सर्वांकडे आपण संवाद साधण्यासाठी जातोय अल्वेन कुटुंबाकडे। तर आता प्रथम आपण जाऊया जी आपल्या चिपळूण लाईव्ह संगती काही वर्ष काम केलेलं होतं सब एडिटर आणि चीफ हिरो म्हणून विद्यार्थी आणि महिलांच्या विषयी। तर ती आहे सिमरन अल्वी। सिमरन अल्वी, आपलं चिपळूण लाईव्ह मध्ये स्वागत आहे। आपण दुबईमध्ये नोकरीनिमित्त गेलात आणि तिथून जेव्हा तुम्ही इंडियामध्ये आलात आणि आपल्या घरी परतलात तेव्हा तुम्हाला होम क्वारंटाईन केलं गेलं। त्या होम क्वारंटाईन बद्दल आपण आपलं काय मत मांडाल? नमस्कार, मैं सिमरन अल्वी। एक्चुअली सबको पता ही है अभी ये कोरोना वायरस कितना फैल चुका है पूरे वर्ल्ड में। और जब भी मैं यहाँ थी, दुबई में थी, हमारा पूरा शेड्यूल तो बहुत ज़्यादा बिजी होता था। दिन भर हम लोग जॉब ड्यूटीज़ पे रहते थे। और जब मैं यहाँ आई तो अचानक से पता चल गया कि 14 डेज़ के लिए हमको होम क्वारंटाइन करना है। तो थोड़ा शौक भी लगा कि 14 डेज़ कैसे हम लोग रहेंगे। फिर जब मैंने न्यूज़ वगैरह पर देखा कि चाइना वगैरह की जो कंडीशन है वो हमको हमारे इंडिया में नहीं लानी है और हमको इंडिया को सुरक्षित रखना है, तो हमारे गवर्नमेंट ने बहुत ज़्यादा अच्छा ये फैसला लिया कि होम क्वारंटाइन करना है। और 14 डेज़ के लिए सब अभी लॉकडाउन वगैरह भी चल रहा है, जिसकी वजह से हमारे इंडिया में ये कोरोना वायरस जो है हम इजीली कंट्रोल कर सकते हैं। तो उसके बाद हमने कभी हम फैमिली को इतना टाइम नहीं दिया, ड्यूटीज़ पे रहते थे, हमको टाइम नहीं मिला। बट यहाँ आने के बाद होम क्वारंटाइन की वजह से हमको हमारे फैमिलीज़ के साथ रहने का मौका मिला और हमको एक दूसरे के साथ बातचीत करने का भी मौका मिला। और उस वजह से हम लोग फैमिलीज़ के ज़्यादा क्लोज आ गए, वरना इतना समय तो हमको जॉब के इसमें नहीं मिलता था। तो ये अच्छा भी है और ये सेफ भी है कि बाहर हम नहीं जाके किसी ये जो कोरोना वायरस है उसको हम इजीली कंट्रोल कर सकते हैं। और अनुभव तो बहुत ज़्यादा अच्छा है और मैं चाहती हूँ कि लोग भी ये चीज़ फॉलो करें और पूरे गवर्नमेंट को सपोर्ट करें और पुलिस लोगों को भी सपोर्ट करें कि जो वो लोग ड्यूटीज़ कर रहे हैं। बहुत मुश्किल ड्यूटी है कि वो दिन भर हमारे लिए वहाँ पर ड्यूटीज़ कर रहे हैं कि कोरोना वायरस किसी को ना हो। उनकी भी फैमिलीज़ है बट वो फिर भी हमारे लिए पे खड़े हैं, तो हम भी उनके लिए खड़े हो और हम सब ये चीज़ कंट्रोल में कर सकें। 14 दिवसामध्ये आपण नवीन असं काय अनुभव, एखादा हॉबीज किंवा एखादं अशी काय गोष्ट घडली की ती नाविन्यपूर्ण होती तुमच्यासाठी, असं एखादं काय विषय शेअर कराल का? हो, जैसे कि मैंने आपको बताया कि हम लोग कभी साथ इतना टाइम नहीं स्पेंड कर पाए हमारे फैमिली के साथ। तो हमने हमारे कोकनी जो डिश है वो हम लोग ने बहुत सारे साधन वगैरह ऐसी चीज़ों में हमने अलग अलग स्वीट डिश वगैरह सीखी और उसकी वजह से हम बहुत ज़्यादा ये सब चीज़ें हम इंजॉय भी कर रहे हैं घर में बैठे बैठे। हमको ऐसा लग भी नहीं रहा है कि हम होम क्वारंटाइन है, हमको ऐसा लग रहा है कि हम एक वेकेशन पे आए हैं, कि हम हमारे फैमिली के साथ अच्छा टाइम स्पेंड कर रहे हैं। तो हम बहुत सारी चीज़ें सीख रहे हैं घर में, तो बहुत अच्छा टाइम था। आता आपण जातोय मेहंदी अडवीकडे।
अनेक वर्ष मेडिकल फील्डमध्ये ते कार्यरत आहेत. दुबईमध्ये मेडिकल क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की होम क्वारंटाईन बद्दल त्यांचं मत काय, त्यांनी काय अनुभव घेतलाय आणि होम क्वारंटाईन जे भारत सरकारनं, महाराष्ट्र शासनानं जे लॉकडाऊन केलंय, त्यानंतर होम क्वारंटाईन केलंय आणि ज्या काय सोशल डिस्टन्सिंग आहे ते करण्यासाठी त्यांनी एक यंत्रणा राबवलेली आहे. तर ते करणं गरजेचं होतं काय? मेहंदी अल्वी, आपलं चिपळूण लाईन मध्ये स्वागत आहे. आपलं मत आपण काय मांडाल? करा. जब ये कोरोना वायरस का पेंडेमिक डिसीज फैल रहा था वर्ल्ड वाइड, तब हम लोग वैसे यहाँ आए थे और आने के बाद ही हम लोगों को 14 डेज़ के लिए क्वारंटाइन किया गया है. जब हम यहाँ पे मुंबई से चिपळूण आए तो वैसे ही हमको कामते हॉस्पिटल में ले जाया गया था और वहाँ पे हमारा प्रॉपर टेस्ट किया गया और उसके बाद हमको 14 डेज़ के लिए घर पे रहने के लिए कहा गया. अब ये 14 डेज़ का जो इंक्यूबेशन है, 14 डेज़ क्वारंटाइन क्यों है? सबसे ज़्यादा तो इम्पोर्टेंट ये है कि लोगों को ज़्यादा पता नहीं होता है, इसलिए मैं बताना चाहती हूँ कि 14 डेज़ ये इंक्यूबेशन पीरियड है. ये वायरस का इंक्यूबेशन पीरियड होता है जिसमें एक बार अगर हमको इन्फेक्शन हो जाता है तो उसके सिम्टम्स जो है वो दिखने के लिए 14 डेज़ का टाइम बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट है. वो टाइम क्रूशियल होता है जब हमको इन्फेक्शन अगर हुआ है तो पहले 4-5 दिनों में वो दिखाई देता नहीं. तो 14 डेज़ का प्रॉपर इंक्यूबेशन पीरियड है उसका और उसमें हमको सिम्टम्स दिख जाते हैं और फिर हम प्रॉपर स्वैब वगैरह टेस्टिंग के लिए जो लैब में हम अपने यहाँ पे कर रहे हैं, पूना में, मुंबई में, बड़े बड़े हॉस्पिटल्स में किए जा रहे हैं. ठीक है. उसके बाद द फर्स्ट थिंग आई गॉट टू नो इज़ यहाँ पे कोरोना वायरस का जो इन्फॉर्मेशन है यहाँ पे लोगों को ज़्यादा पता नहीं. वो लोग इतने डर गए यहाँ पे लैक ऑफ नॉलेज की वजह से कि वो डर के मारे टेस्ट के लिए जा नहीं रहे थे. ये बहुत बुरी बात है. हमको, मैं एज अ मेडिकल प्रोफेशनलिस्ट, मैं बहुत अच्छे से ये चीज़ रिलेट कर पा रही हूँ कि अगर हमको कोई भी प्रॉब्लम है तो सबसे पहले हमको झूठ नहीं बोलना है अपने डॉक्टर के साथ. हमको सबसे ज़्यादा पहले जाके अपने चेकअप करवाने चाहिए, जो कि हम सब ने, जब हम लोग आए यहाँ पे हमने सबसे पहले जाके अपना चेकअप करवाया. और मैं चाहती हूँ कि हमारे आसपास के सारे लोग, अगर कुछ भी प्रॉब्लम है तो सबसे पहले जाके अपना टेस्ट करवाएं. अगर पॉजिटिव नहीं भी है तो भी लोग डरे हुए हैं. तो ये जो डर है सबसे पहले वो भगाना है हमें. तो गेट योर सेल्फ चेक फर्स्ट ऑफ ऑल. दूसरी चीज़ मैं ये बताना चाहती हूँ कि हमको है नहीं यहाँ पे इंडिया में इतना ज़्यादा स्प्रेड हुआ नहीं है, अल्हम्दुलिल्लाह. बहुत अच्छी बात है. इंडियन गवर्नमेंट ने, हेल्थ अथॉरिटीज़ ने, पुलिस ने बहुत ही अच्छा बेहतरीन काम किया है अपना. और मैं चाहती हूँ कि एज रिपब्लिक स्टेट में जो हम लोग आज रह रहे हैं, जहाँ पे हमको सबसे इम्पोर्टेंट ये चीज़ है कि अब हम हमारा पार्ट जो है, जो कि है सोशल डिस्टेंसिंग. दूसरी चीज़ है कि हमको लॉकडाउन के समय में घर पे रहना चाहिए. ये नहीं कि बाहर जाके हम तमाशे करें. हर तरीके के हमको घर पे रहना चाहिए, सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करना चाहिए, हैंड सैनिटाइजेशन कंटिन्यूसली करना चाहिए, हमको अपने घर को साफ रखना चाहिए और दूसरों से मिलना अवॉइड करना चाहिए इस वक्त के लिए, जब तक ये सारा मामला सुलझ नहीं जाता है. गवर्नमेंट इज़ डूइंग द लेवल बेस्ट दे कैन डू. सो वी आर सपोज टू डू ऑन आवर पार्ट व्हाट इट, जो भी हमसे हो सके वो हमको सब कुछ करना चाहिए. सबसे पहले तो हमें अपनी सोशल डिस्टेंसिंग रखनी चाहिए. आता आपण संवाद साधणार आहोत रुखसार अल्वी यांच्याकडे, ज्या ह्या तिघांचे केअरटेकर होते, जे होम क्वारंटाईन दुबईवरून आल्यानंतर ज्यांना होम क्वारंटाईन केलं गेलं आणि होम क्वारंटाईन मध्ये एक केअरटेकर म्हणून किंवा एक त्या लोकांकडे जे काय जेवण असतं किंवा अनेक ज्या काय बाबी असतात, तर त्या कुटुंबातील ती एक मध्यस्थी व्यक्ती जिला नेमलं जातं किंवा ज्यानं स्वतःहून केअरटेकर म्हणून भूमिका निभवलेली आहे, ती रुखसार अल्वी, ज्या माजी नगर सेविका होती, जे सामाजिक कार्यकर्ता आहेत आणि एक बिझनेस वुमन आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कशा प्रकारे त्याने ह्या फॅमिलीची देखभाल केली, देखरेख केली, त्यांचा अनुभव काय, आपण ते जाणून घेण्यासाठी जाऊया रुखसार अल्वीकडे. रुखसार अल्वी मॅडम, आपलं चिपळूण लाईव्ह मध्ये स्वागत आहे. आपला अनुभव काय, आपण कशा पद्धतीने आपल्या कुटुंबाची जे होम क्वारंटाईन आहेत त्यांची देखभाल केली आणि होम क्वारंटाईन बद्दल आपला अनुभव काय, ते चिपळूण लाईव्हच्या प्रेक्षकांसाठी शेअर करा. प्रथमतः
आज हे जवळजवळ महिनाभर करोनाचं जे थैमान घातले करोना व्हायरसने, त्याच्याबद्दल ही लोकं आली 18 तारखेला आणि तसंच 19 तारखेला मला कॉल आला प्रशासकीय अधिकारी आनंद मोरे यांचा, आणि त्यांच्याकडनं मला समजलं की चिपळूणमध्ये करोनाच्या संदर्भात लॉकडाऊन करण्याचं निर्णय घेतले नाहीत. तर मग मला विचारलं की तुम्ही कधी येणार आहात. तर आम्ही दुसऱ्या दिवशीच लगेच मी बोलले उद्या आम्ही सकाळी इथून निघतो आणि आल्यानंतर तुम्हाला मी तसंच कॉन्टॅक्ट करते. तर आम्ही तिकडून 20 तारखेला सकाळी निघालो, दुपारी इथे पोचलो आणि मग मी त्यांच्याजवळ पण बोलले अनंत मोरे यांच्याजवळ. तसंच प्रांताधिकारी सावंत, त्यांच्या तिथले जे सावंत आहेत त्यांनी मला कॉल केलेला, त्यांना पण मी कळवलं की आम्ही घरी आलो. आता त्याच्यानंतर त्या लोकांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही स्वतः कामठामध्ये जा आणि चेकअप करून घ्या सगळ्यांचा. तर पुऱ्या परिवारासह आम्ही लोक कामठे हॉस्पिटलला गेलो आणि तिथे सगळ्यांचंच ब्लड चेक, एक्सरा वगैरे सगळे रिपोर्ट आम्ही करून घेतले आणि अल्हम्दुलिल्लाह सगळ्यांचे रिपोर्ट नॉर्मल आले. तरीसुद्धा आम्हाला डॉक्टर सानप आहेत तिथले, त्यांनी आम्हाला समजून सगळं सांगितलं की कशा पद्धतीने तुम्हाला हे 14 दिवस सांभाळायचं आहे, परिवारासोबत कसं राहायचं आहे, ते त्यांनी आम्हाला समजून सांगितलं. तर ह्या तिघांना आम्ही वेगळ्या रूममध्ये ठेवत होतो, त्यांचं जेवण वगैरे सगळं आम्ही वेगळ्या तसंच माझ्या घरी माझी सासू वयस्कर आहे, तर आम्ही पहिल्यापासून तेच लक्षात ठेवलं होतं की त्यांना पण ह्या लोकांच्या संपर्कात आलं नाही पाहिजे. तर त्यांच्यासाठी त्यांना आम्ही एका रूमात ठेवलं होतं, ह्या लोकांना दुसऱ्या रूमात ठेवलं होतं. आम्ही जास्तीत जास्त ज्या पद्धतीने संरक्षण करता येईल, डिस्टन्स कसा ठेवता येईल, त्या पद्धतीने आम्ही सगळं मी मॅनेज केलं. तर घरामध्ये आम्ही सगळ्यांना सोशल डिस्टन्स व्यवस्थित ठेवलेलं आहे. तसंच सॅनिटायझरचा कंटिन्यू आम्ही वापर करतो आहे. नेहमी प्रत्येक काम करताना किंवा कुठल्याही वस्तूला हात लावताना सगळ्यात पहिला आम्ही हात स्वच्छ धुवून घेतो आहे, त्याच्याकडे लक्ष ठेवलेलं आहे. आणि ह्या सगळ्यांनाही माझं पूर्ण लक्ष आहे ह्या लोकांनी कशा पद्धतीने राहायचं आहे ते. कारण 14 दिवस हा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये लक्षणं दिसणार आहे. त्याच्यामुळे सुरुवातीचा काळ हा आमचा थोडासा धास्तीचा गेला 4-5 दिवस तरी, कारण थोडीशी एक मनात भीती असतेच. त्याच्यानंतर आम्हाला जरा बरं वाटलं की ती लक्षणं कुणाच्यामध्येही नव्हती. त्याच्यामुळे नंतर आम्ही असं ठरवलेलं की इतकी सगळी पुरी फॅमिली, फर्स्ट टाईम असं झालं की सगळी फॅमिली आम्ही एकत्र घरी आहोत. त्याच्यामुळे वेगवेगळे पदार्थ आम्ही करून ते पण एक एन्जॉयमेंट करतो आहे की घरात राहा, वेगवेगळे एन्जॉय करून फॅमिलीसोबत चांगल्या पद्धतीने आम्ही तो हे केलेला आहे. त्याच्यानंतर मला प्रशासनाची खरोखरच तारीफ करावीशी वाटते की महाराष्ट्र शासन, भारत सरकार खरोखरच चांगलं काम करत आहे. जे इटलीमध्ये, अमेरिकेमध्ये ती सगळ्यात चांगले मोठे देश असूनसुद्धा आज तिथली जी अवस्था आहे ती बघून खरोखरच खंत वाटते. आणि आपलं भारत सरकार, महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने सुरुवातीपासूनच लॉकडाऊनचा निर्णय घेतला, अगदी खरोखर प्रशासकीय त्या लोकांची सगळ्यांची प्रशंसा करण्यासारखं आहे. आणि सगळे डॉक्टर्स, नर्स, अगदी आमच्या इथे सकाळ झाली की नर्स पहिली यायची, ते कोपळीची आहे ती साळवीच आहेत, सानिका साळवी, तर त्या येऊन सुरुवातीला विचारून जातात तब्येत कशी आहे, काय आहे. म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने त्या लोकांनी काम केलं आहे. तसेच पोलीस अधिकारी आहेत, पोलीसचे सगळी लोकं, ती लोकं दिवसभर अगदी जवळजवळ 2-3 जण तरी कोण नाही कोण येऊन विचारून जाते की तब्येत सगळ्यांची व्यवस्थित आहे ना. म्हणजे क्वारंटाईन म्हणून एक मनात सुरुवातीला भीती वाटत होती, ती नंतर भीती नाहीशी झाली आणि खरोखरच असं वाटलं की आपलं सरकार आपल्यासाठी किती चांगल्या पद्धतीने काम करत आहे. मी स्वतः एक समाजसेवा म्हणून मी कार्यरत आहे समाजसेवेमध्ये, पण आता असं झालं आहे होम क्वारंटाईन आमच्या घरी 3 जण असल्यामुळे मी स्वतःही कधी या 14 दिवसामध्ये बाहेर पडले नाही. आणि आपल्यामुळे लोकांनाही त्रास नाही झाला पाहिजे, त्यासाठी प्रत्येकाने, मला असं वाटतं मी सगळ्यांना हेच आव्हान करेन की तुम्ही बाहेर जाऊ नका, जास्तीत जास्त घरात राहा आणि स्वतः पण सुरक्षित राहा आणि आपल्या देशालाही सुरक्षित बनवा. थँक्यू. हे होते रुखसार अलवी, ज्याने 14 दिवस या तिघांना सांभाळलं, आपला एक चांगला अनुभव शेअर केला. त्यानंतर जे 24 तास एकत्र राहण्याची वेळ आल्यानंतर त्याचा आनंद कसा घेता आला, नवीन पदार्थ कसे शिरवले आणि ते एन्जॉय केले, अशा प्रकारे त्यांनी भूमिका मांडली. आणि एक महत्त्वाचा मेसेज दिला की मी स्वतः समाजसेविका असून मी बाहेर कुठे फिरले नाही, कारण मी होम क्वारंटाईन असणाऱ्या लोकांच्या सेवेमध्ये होते घरी.
आणि त्यामुळे आपल्या मुले इतरांना त्रास झाला नाही पाहिजे. तसंच लोकांनी सुरक्षितता बाळगावी आणि स्वतःला डिस्टन्सिंग करून ठेवावं आणि आपलं जे भारताचं आणि महाराष्ट्राचं जी चेन आता कोरोना व्हायरसची सुरू आहे ती तोडण्यामध्ये मदत करावी. आता आपण जातोय रईस अल्वीकडे, जे या कुटुंबाचे प्रमुख आहेत, ज्यांनी युनिटी सोशल वेलफेअर ग्रुप च्या माध्यमातून काय वर्ष गोलकोट रोडची सेवा केलेली आहे, जे माझे वर्ग मित्र आहेत आणि त्यांचा अनुभव काय ते शेअर करणार आहेत आपल्या चिपळूण लाईव्हच्या प्रेक्षकांकडे. तर चला जाऊया रईस अल्वी यांच्याकडे त्यांचा अनुभव जाणून घेण्यासाठी. रईस अल्वी, आपल्या चिपळूण लाईव्ह मध्ये स्वागत आहे. आपला अनुभव काय होम क्वारंटाईन बद्दल, आपण काय विचार करता आणि दुबईमध्ये जेव्हा तुम्ही दुबईवरून आलात तेव्हा तिथेही जे काय कोरोना व्हायरस बद्दल प्रकार चाललेले होते, कोरोना व्हायरसच्या सुरक्षिततेबद्दल तिथे काय उपाययोजना केली गेली होती ते आपण जाणून घेण्यासाठी आपल्याकडे संवाद साधतोय. तर आपला अनुभव काय आपण चिपळूण लाईव्हच्या प्रेक्षकांसाठी शेअर करा. जातोय रईस अल्वी यांच्याकडे. रईस अल्वी, चिपळूण लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. आपला अनुभव काय? साधारणतः ज्यावेळी आम्ही दुबईतनं इथं यायचा निर्णय ज्यावेळी घेतला त्यावेळी थोडीशी कंडिशन म्हणजे हा व्हायरस वाढत चालला होता आणि चायना, इटली वगैरे ह्या देशांचंच थोडंसं ते सगळं चाललं होतं. ते खूप म्हणजे सगळ्या त्या गोष्टी घाबरवण्यासारख्या होत्या आणि त्यातून पण मग आम्ही यायचा निर्णय घेतला. निर्णय घेतल्यानंतर आम्हाला साधारणतः यायच्या आधी कळलं होतं की गेल्यानंतर एक 14 दिवसाचा क्वारंटाईन पिरियड असणार आहे, घरात थांबायचं वगैरे. पण मनात एक भीती होती की नक्की क्वारंटाईन म्हणजे काय होणार आहे, म्हणजे कसं राहायला लागणार आहे किंवा घरात राहायला लागणार आहे किंवा हॉस्पिटलला राहायला लागणार, म्हणजे थोडंसं एक मनात एक भीती होतीच, नाही म्हटलं तरी. मग आल्यानंतर मॅडमचं बोलणं वगैरे झालं प्रशासकीय अधिकाऱ्यांजवळ, मोरे म्हणून आहे त्यांच्याजवळ. ते म्हणाले तुम्ही आल्यानंतर ताबडतोब पहिला इथे कामता हॉस्पिटलमध्ये तुम्ही जावा, तुमचं चेकअप वगैरे करून घ्या. तर जसे आम्ही तसं आल्यानंतर आम्ही तसे ताबडतोब गेलो तिथे. डॉक्टर सानप होते, चेकअप वगैरे झाला तिथे, ब्लड चेक वगैरे, एक्सरेज वगैरे झाले आमचे. त्याच्यानंतर त्याने आम्हाला सांगितलं की हातावर तुम्ही स्टॅम्प लावून घ्या आणि 14 दिवस घराच्या बाहेर कुठे जाऊ नका, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, म्हणजे घरातसुद्धा राहताना एक वेगळ्या ह्याच्यात राहा, म्हणजे तुमचं रूम सेपरेट ठेवा. आई माझी वयस्कर असल्यामुळे त्यांच्यापासून थोडंसं लांबच राहायला लागलं असं वगैरे त्यांनी पटवून दिलं होतं आम्हाला. त्यानंतर आल्यानंतर मग आम्ही त्या पद्धतीने राहायला सुरुवात केली. पण ती जी मनात एक भीती होती की होम क्वारंटाईन म्हणजे काय, जनरली कोणाच्याही मनात येईल ते. पण ते तसं ते न होता झालं उलट की एकत्र राहण्याला, म्हणजे एवढी वर्ष आज आम्ही जातोय पण एकत्र परिवार, एकत्रित राहणं ते शक्य होत नव्हतं. तर ते आज ह्या याच्यामुळे शक्य झालं, एकत्रित राहता आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय जर आपण आता हे न्यूज वगैरे मीडियामध्ये जे सगळं आम्ही बघतोय की बाकीच्या देशांची जी हालत आहे की त्यांना खरोखर खूप कष्ट करावे लागतात, खूप मेहनत घ्यावी लागते, पण कंट्रोल होत नाही. तर त्या तुलनेतनं आपल्या राज्यात, महाराष्ट्रात, भारतात तर सगळीकडे जे लॉकडाऊन्स वगैरे आहेत आणि जे हिशोबाने ते कंट्रोल करत आहेत ते खरोखरच प्रशंसा करण्यासारखं आहे. आणि पोलीस यंत्रणा आहे, डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत. आता आम्ही आल्यापासून डेली कोण ना कोणतरी सकाळी येऊन आम्हाला विचारून जाते, चेक करून जातात, म्हणजे तब्येत कशी आहे, खास खोकला, ताप वगैरे आहे का, हे सगळं. म्हणजे पोलीस येत आहेत, नक्की घरी जात का बाहेर कुठे गेलात, म्हणजे हे जी शासन आपली काळजी घेतं हे खरोखर जर बघायला गेलं तर असं पाहिजे की प्रत्येकाने ते मनापासून असं ठरवायलाच पाहिजे की आपल्याला बाहेरच जायचं नाही आहे. कारण नुसत्याच आपल्या जीवाला धोका नाही, आपल्यामुळे आणखीन 4 लोकांना तो धोका पोचू शकतो, हा व्हायरस वाढू शकतो. त्याच्यामुळे मॅक्सिमम जास्तीत जास्त घरातच राहणं, घरात राहिलं पाहिजे. घरातही थोडीशी त्याची काळजी घेऊन घरात राहिलं पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग ठेवली पाहिजे. घरातसुद्धा कायम हात धुणं, सॅनिटायझर वगैरे ह्याचा वापर झाला पाहिजे. आणि खरोखर साधारणतः मला असं वाटतं की मनातली जी लोकांची भीती आहे ती गेली पाहिजे की
डॉक्टरकडे चेकअपला गेलो तर काय होईल आणि वगैरे. आता होते का साधारणतः असं वाटतं की थोडेसे सुरुवातीच्या पिरियडला सुरुवातीच्या काळात लोक लपवत आहेत स्वतःला आणि नंतर मग ते डॉक्टरांच्या समोर येतात आणि त्याच्यामुळे कदाचित थोडीशी अडचण होते की अशी शंका यायला लागली. तर मी असं सांगेन की खरोखरच जर कोणाला काही त्रास होत असेल किंवा काय असं वाटत असेल तर स्वतःहून जा, डॉक्टरांना भेटा, डॉक्टरांना सांगा. नर्स वगैरे आता ह्या क्वारंटाईन पिरियडमध्ये सुद्धा नर्स वगैरे ह्या ठिकाणी फिरतच असतात, त्यांना बोलून सांगा की मला थोडासा त्रास होतो की काय, जे पण काय असेल ते. कारण ह्या साधारणतः पहिल्या सुरुवातीच्या इनिशियल स्टेजमध्ये याची प्रिकॉशन घेतली तर ते त्याचं कवर करता येईल त्याच्यापासून. आणि साधारणतः घरी राहा, बाहेर निघू नका. खरोखरच जर काही अर्जंट काम असेल, अत्यंत महत्त्वाचं काम असेल तरच घराच्या बाहेर पडा, अन्यथा घर सोडू नका. घरात राहा, घरात राहून सुरक्षित राहा आणि देशाला, शेजाऱ्यांना, नातेवाईकांना सगळ्यांना सुरक्षित ठेवा. आणि हे फक्त घरात राहून होऊ शकतं. म्हणून मी एक कळकळीची विनंती करेन की स्टे ॲट होम अँड बी सेफ. राईजी खूप महत्त्वाचं बोललात, पण एक आणखी तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की आपण काही वर्षे युनिटी सोशल ग्रुपच्या माध्यमातून जनसेवा केलेली आहे, त्यानंतर एक चांगल्या प्रकारे समाजसेवक म्हणून तुम्ही कार्यरत होतात, त्यानंतर नोकरी निमित्त तुम्ही दुबईला गेलात. कोरोना व्हायरसचा तिथेही फैलाव झाला होता, तर तिथला आपला दुबईचा अनुभव काय सांगतो? तिकडे कसं झालं की जसं हा विषय जसा वाढत गेला तसं दुबई गव्हर्नमेंटने म्हणजे तिथल्या शेखने असा निर्णय घेतला की सगळ्यात आधी त्यांनी विदाऊट मास्क आणि सॅनिटायझिंग हे कंपल्सरी केलं. मास्क घातल्याशिवाय कुठच्याही तुम्हाला सुपर मार्केटला म्हणा किंवा कुठच्याही ग्रोसरीत म्हणा कुठच्याही दुकान तुम्हाला जाता येणार नाही. आणि सॅनिटायझिंग कायम पाहिजे. म्हणजे गाडीतसुद्धा जर ड्रायव्हिंग तुम्ही करत असाल तर मध्ये ते शोधतात, पोलीस ते थांबवतात आणि विचारतात मास्क तुमच्याजवळ कंपल्सरी पाहिजे आणि सॅनिटायझर तुमच्या गाडीत पाहिजे. तर तिथं प्रिकॉशन्स त्यांनी तशा पद्धतीत केलं होतं. लॉकडाऊन त्यांनी आता नंतर खूप वाढवला, पण त्यावेळी त्यांनी जे फर्स्ट स्टेज होती ती त्याच्यामध्ये त्यांनी सोशल डिस्टन्सिंग फर्स्ट त्यांनी ते चालू केलं होतं आणि मास्क आणि सॅनिटायझरवर जास्त त्यांनी हे केलं होतं, भर दिला होता. एकत्र फिरणं त्यांनी अवॉइड केलं होतं. त्या आधी त्यांनी कसं त्यांच्या शूरता वगैरे जे पोलीस त्यांचे जे फिरत होते ते थांबून लोकांना सांगत होते की हे आता असं हे चालणार नाही आहे, प्रॉब्लेम खूप मोठा आहे, लोकांच्या जीवाला धोका आहे, त्याच्यामुळे एकत्र फिरू नका, मास्क लावल्याशिवाय बाहेर येऊ नका. त्याने आता हेवी फाईन्स म्हणजे खूप मोठा दंड असा ठेवलेला आहे असं. आणि त्यांनी कसं केलं की इनिशियल स्टेजला त्यांनी प्रिकॉशन जसे आपण स्टार्ट केलं तसं त्यांनी पण इनिशियल स्टेजला ते प्रॉब्लेम कसा होता साधारणतः की टुरिस्ट कंट्री असल्यामुळे देशातून विविध भागातून लोकं आली होती आणि त्याच्यामुळे त्यांना ते कसं एवढं तर म्हणजे झटकन ॲक्शन घेणं तर शक्य नव्हतं की एकत्र सगळ्यांनी निघून जा किंवा एकत्र होम क्वारंटाईन करा, ते त्यांना शक्य होत नव्हतं. म्हणून ते टप्प्याटप्प्याने त्या पद्धतीत निघून गेले. पहिलं त्यांनी हे सगळं चालू केलं. ते आता तर अशी परिस्थिती त्यांनी केली साधारणतः की टायमिंगच ठरवलं की संध्याकाळी 8 नंतर सकाळी 6 वाजेपर्यंत कोणीही बाहेर पडायचं नाही. आणि तिथं सिस्टम अशी केली की ज्या गाड्या त्या टोटली त्यांनी बंदच केलेल्या आहेत. पण जर तुम्ही गाड्या घेऊन गेलात बाहेर तर तिथे स्पीड कॅमेरा लावलेले असायचे पूर्वी, की जर आम्ही 100ची स्पीड आहे आणि जर 110ने गेलो किंवा 120चा स्पीड असेल तर तो फ्लॅश मारायचा, म्हणजे फाईन पडायचा 600 दरमचा, 700 दरमचा. आता त्याने असं केलं, गाडी दिसली की तो फ्लॅश मारतो डायरेक्ट, म्हणजे नंबर येतो, तिथे नंबर आला की मग ते सगळं गाडी कोणाच्या नावावर वगैरे ते सगळं ऑटोमॅटिक सिस्टम आहे, इकडं पण आहे ते. तर ते तसं त्यांनी स्टार्ट केलं. त्याच्यामुळे आता जर बाहेर पडायचं आहे तर तुम्हाला पोलिसांना मेसेज करावा लागतो की मला हे अमुक कारण आहे, मला बाहेर जायचं आहे. आणि जर त्यांचं अप्रुव्हल आलं तर घेऊन ते तुम्ही बाहेर जाऊ शकता. आणि ज्यावेळी तुम्हाला पोलीसमध्ये विचारतील की बाबा कुठच्या कामानिमित्त तुम्ही बाहेर आला, तुमच्याकडे अप्रुव्हल आहे का, तर मग ते मोबाईलमध्ये तुम्हाला तो मेसेज दाखवायला लागतो. आणि जर तो तुमच्याकडे नसेल तर मग तो हेवी फाईन आहे, कदाचित ते घेऊन पण जातात बरोबर. अशा पद्धतीने त्याने ते तिकडे ते हे केलं. पण आम्ही येत असताना तेवढंसं हे नव्हतं, पण फर्स्ट स्टेजला होतं आणि फर्स्ट स्टेजला त्यांनी हे मास्क आणि सॅनिटायझिंग कंपल्सरी केली होती त्यावेळी. चिपळूण लाईव्हच्या व्ह्युअर्सांना प्रथमच दुबईचा अनुभव आपल्या चिपळूण लाईव्हच्या माध्यमातून रईस अलवी याने सांगितला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं सांगितलं आहे की खूप मोठा दंड त्यांनी तिथे आकारलेला आहे. आता
जेव्हा त्यांनी लॉकडाऊन केलं, लॉकडाऊनची पहिली स्टेज काय होती आणि आता तिथे कसे हेवी फाईन्स वगैरे लावलेले आहेत आणि टेक्नॉलॉजी आहे, तर ते टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ती गाडी बाहेर पडलेली ट्रॅक कशी करतात किंवा तुम्हाला एखादं पास कसं हवं आहे, तर ते त्याने व्यवस्थित समजून सांगितलं. जाता जाता आपण जे होम क्वारंटाईन आहात आणि आपण समाजसेविका आहात, तर जाता जाता जनतेला आपण आव्हान काय कराल? मैं बोलूँगी कि ये जो कोरोना वायरस है उसको हमको कंट्रोल करना है, तो आप घर पर रहिए, सैनिटाइज अपना हाथ से बार बार सैनिटाइज करें और सुरक्षित रहें. साधारणतः लोकांना भेटू नका, बाहेर पडू नका, घरातच राहा, सुरक्षित राहा आणि प्रशासनाला, पोलिसांना, ह्या आपल्या सगळ्या यंत्रणाला सहकार्य करा. प्रत्येकाने घरात राहूनच सहकार्य करायचं आहे. स्वतःची सुरक्षितता तशीच समाजाची, देशाची सुरक्षितता ह्यातच आहे. प्रत्येकाने आपापल्या घरी राहा आणि सुरक्षित राहा, एवढंच सांगेन. मैं भी आपको यही बोलना चाहूँगी कि घर पे रहे, सुरक्षित रहे और पुलिस को और हेल्थ अथॉरिटीज़ को सपोर्ट करें, घर पे रहे. आपण सर्वांनी चिपळूण लाईव्ह संगती संवाद साधला. आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आलवी कुटुंब. धन्यवाद. चिपळूण लाईव्हसाठी शकील तांबे.